दर्जेदार होताना पाहायला मिळतो प्रत्येक खेळाडूचा। तर व्यासपीठावरती सन्माननीय महेंद्रदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल। याबा महेंद्रदादा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आमचे मित्र सुभाष पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। आमदार चषक 2022 हे पर्व महेंद्रदादा पाटील आणि सुभाषदादा पाटील याबा आपण आपलं या ठिकाणी रामदादा पाटील यांच्या शुभाचे आपण सन्मान करतोय। थँक्यू योगेशजी मडवी सर। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट। 4 षटकांची मॅच बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होत्या दोन्ही संघाला पुन्हा एकदा आदरणीय रामदादा पाटील यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या अतिथी कक्षात बसणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा। तर निखिल म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आपलं यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय किशोर पाटील यांच्या शुभाचे तो सन्मान केला जाईल। यावं आपण पहिले षटक आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 4 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। द्वितीय फेरीतील हा पहिला सामना। यावेळी चांगला फटका कडक शॉट आपल्याला पाहायला मिळाला परंतु मिस टायमिंग होता। यावेळी क्षेत्ररक्षक होते टीपला जाईल झेल आणि फलंदाज फेल भावेश नाईक। फर्स्ट विकेट डाऊन। प्रशांत दादांच्या नावाने ठेवलाय आमदार चषक तोंडरे गावाचे राम पाटील आमदार चषकाचे आयोजक तोंडरे गावाचे राम पाटील आमदार चषकाचे आयोजक माजी सरपंच रामशेठ पाटील चषकाचे आयोजक माजी सरपंच रामशेठ थँक्यू आणि अतिशय दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते। टाबर ग्रुप अमृत 11 चेंज द गेम वडवली बी संघाने नाणेफेकी जिंकला। निर्णय भरपूर चांगला पाहायला मिळाला। ऑलरेडी विशाल पाटीलने मागचा मॅन ऑफ द मॅच घेत असताना त्यांनी सांगितलंय की टॉस जिंकला आम्ही आणि आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं। सातत्याने प्रत्येक संघाला मात्र हे हवं असं 90% आपण पाहतोय संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारतात कारण चेसिंग करत असताना धावा इथे बनवताना अगदी सोप्या पाहायला मिळतात परंतु ते तितकं कठीण असं क्रिकेटमध्ये कारण प्रथमतः तुम्ही जेव्हा बॅटिंग करता फर्स्ट बॅटिंग पहिल्या डावामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तेव्हा कोणत्या प्रकारचं प्रेशर तुम्हाला पाहायला मिळत नाही परंतु विशाल पाटीलला प्रेशर घ्यायला आवडतं। यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट स्विच हिट फटका चांगला आहे चेंडू थांबणार नाहीये धावा सुद्धा चांगल्या असं मिळतील। डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार धावा मिळतील 4। राम पाटलांच्या पाठीशी आहेत आमदार प्रशांत दादा माजी सरपंच रामशेठ पाटील केला दिलेला पुरावा 4 धावा। सुरुवातीला षटक आपण पाहिलं ज्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी काबाची राहिली। पहिला चेंडू डॉट आला तर नंतर विकेट आणि आता मात्र चौकार आलाय। बासमन धीरज भुईरला थांबवणं कठीण असेल। मागच्या मॅच मध्ये धीरज थोडासा लवकर आउट झाला प्रेशर होतं मॅच मध्ये सचिन नाईक या खेळाडूवरती परंतु शेवटच्या क्षणाला सचिन नाईकच्या बॅटमधून आलेला चौकार अत्यंत महत्वाचा ठरला। असं वाटलं तर 12 चेंडू 19चं समीकरण असताना की ही मॅच लवकर संपेल परंतु अगदी शेवटच्या बॉल पर्यंत इथे रंगत पाहायला मिळाली। यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कमलेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न किती वेग आहे प्रचंड खेळाडूकडे किती चाणक्य एकही धाव इथे आपल्याला पाहायला मिळत नाही अद्यापपर्यंत 4 धावा। भरपूर सारे प्रेक्षक तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत। स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत। पाटील 11 टोंडरेगाव आयोजित ग्रामस्थ मंडळ टोंडरेगाव आयोजित दर्जेदार स्पर्धा आमदार चषक 2022 हे दैदिप्यमान पर्व सुवर्ण महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु आता फटका फसलाय। ती शैली होती धीरज भुईरची आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धक्का लागत असताना दुसरा प्रिन्स 11 धारावे टीमला धीरज बॅक टू द डगआउट। राम पाटलांच्या पाठीशी आहेत आमदार प्रशांत दादा माजी सरपंच रामशेठ पाटील केला दिलेला पुरावा गोरगरिबांना करतो मदत हाय जनतेचा सेवक। नक्कीच आपण पाहतो एक दमदार लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर
आपण पाहतोय त्यांच्या नावानं आमदार ट्रॉफी आपण पाहतोय. या विभागामध्ये सातत्याने रायगड विभागामध्ये भरपूर साऱ्या ट्रॉफीज आमदार चषक या नावाने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातली त्यात एक दर्जेदार स्पर्धा म्हटली तर पाटील 11 टोंडरे आयोजित आमदार चषक 2022. फलंदाज धीरज पास झालाय. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं वाखाणण्याजोगी राहिलंय. एक चौकार जरूर आलाय परंतु इथे 2 गडी देखील गमावलेत. 2 फलंदाज पास झालेत. शेवटचा अंतिम बॉल कावाचा कमलेश पाटील आणि आता मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक न्यू बास्टमन जो मागच्या मॅचचा हिरो होता सचिन नाईक. यावेळेस कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक धाव जरूर मिळेल परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत ज्याने पहिला झेल टिपला. वाईडिश लॉंग ऑफला पण पहिलं क्षेत्ररक्षक रुपेश होते त्या ठिकाणी रुपेश पाटील. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. धावा फलकावती 2-5. तालुकाध्यक्ष अरुण भेट देती हो चषकाला. युवा नेते परेश दादा आले सामना बघायला. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. ही स्पर्धा जिंकायची आहे. याच अनुषंगाने दोन्ही संघ प्रयत्न करतात. मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला करावे लागेल. मन मनगट आणि मस्तक या तिहेरी संगमाच्या आधारावरती तुम्हाला एक नाविन्यपूर्ण खेळ या क्रीडानगरीमध्ये दाखवायचा आहे. 4 षटक म्हटलं तर शॉर्ट टाइम क्रिकेट आणि या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला तीनही फॉर्मॅटमध्ये एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत गोलंदाज विशाल पाटील. संघाचा बॅकबॉन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिला जात आहे विशाल पाटील राऊंड विकेटनं. यावेळेस लाईन चांगली आहे. थोडीशी पडल्यानंतर आपण पाहिलंय उंची कमी पाहायला मिळाली. समर रेन डिलिव्हरी आपण पाहिली आणि यष्टान लगत हा चेंडू निघून चाललाय. ऋतिक पाटील यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पगडा भारी आहे. वर्चस्व प्रस्थापित केलंय. टॉस जिंकल्यानंतर पहिली मॅच जिंकल्या ती अमृत 11 टावर ग्रुप चेंज द गेम वडवली या संघानं. पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. एकच धाव मिळेल. एकाच टप्प्यावरती गॅदर करतायत फील्ड करतात तोपर्यंत मिळेल सिंगल आणि एकेरी धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकत आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये भरपूर अत्यंत चांगले उल्लेखनीय कामगिरी. तदनंतर आमच्या टेक्निकल रूम मध्ये समालोचन कक्षामध्ये प्राप्ती लाईव्हच्या सर्व चितूदादा गोंधळी त्याची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आज स्कोरर आमच्या वाजी गावचे प्रेम पाटील यावेळेस आपण पाहतोय. अत्यंत महत्वाची भूमिका असते. अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हटलं जातं गुणलेखक समालोचकाच्या पाठीचा कणा का म्हटला जातो आणि हे वाखाणण्याजोगी काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय. समोरच्या एंड कडून तलोजा MIDC मध्ये असणारं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. अगदी तोंडरे गावाला साजेस असं क्रीडांगण आपण पाहतोय. स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. रामदादा पाटील या स्पर्धेची पुरस्कर्त्यात सर्व जनक प्रणेते शिल्पकार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तुम्हाला सर्वांचं लाडकं आदरणीय रामदादा पाटील. यावेळेस श्रीवास टाम स्विचिट करण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. माफ करा आपण पाहिलं तर एक सिंगल येते ऑन साइडला. स्विच हिट केला. राईट हँडेड बॅट्समन आहे. असं वाटलं की काही कालापुरती की लेफ्ट हँडेड बॅट्समन. नक्कीच आपण पाहिलं तर डोंबिवली विभागामध्ये निलेश दादा पाटील हा खेळाडू तुम्ही पाहिला असेल. मोठा गाव ज्याची निवृत्ती झाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अतिशय दर्जेदार त्याने टेनिस बॉल क्रिकेटला निरोप दिला आणि एक चांगली ख्याती आहे. अगदी मी तर म्हणेन जन्मताच त्याच्याकडे दोन्ही हाताने खेळण्याची क्षमता त्याच्याकडे होती. लेफ्ट हँडेड राईट हँडेड दोन्हीकडे आपण पाहिलं तर सातत्याने गोलंदाजांना नाचवायचा असा हा बॅट्समन. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. ते चित्र अगदी डोळ्यासमोर आलं. स्विचिटचा फटका म्हटला तर केविन पीटरसनची आम्हाला आठवण होते. सातत्याने वेगवेगळी शैली त्याच्याकडे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो अद्यापपर्यंत मोठी धावसंख्या उभी करू शकला नाहीये. याचं कारण आहे की चांगली गोलंदाजी.
वडवली संघाचं कौतुक करावं तितकं कमी. भेदक मारा अचूक टप्पा त्यांच्याकडे असतो. आणि आता विशाल पाटील राऊंड विकेटने. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळायचा होता ऑन साइडला, संपर्क होऊ शकला नाहीये चेंडू बॅटचा आणि त्या धावा येत नाहीये. हा चेंडूवाला डॉट म्हटलं जातं ना प्रेम पाटील की जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा नात्याची खूप मोठी वेळ तयार होते. परंतु चेंडू जेव्हा बॅटच्या संपर्कात येतात ना तेव्हा धावा सुद्धा चांगल्याच मिळतात बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. परंतु हे चित्र पाहायला मिळालं नाहीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झालं. धावा फलकावरती 5च्या सरासरीने अद्यापपर्यंत 10 धावा फलकावरती आहेत. संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. प्रिन्स 11 धारावे. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. थँक्यू नाम थँक्यू डीजा. नक्कीच आपण पाहतोय डीजेचं देखील कौतुक योगेश मडवी सरांनी नक्कीच केलं. क्रिकेट विथ म्युझिक असणं फार गरजेचं. आमच्या आवाजाची काळजी देखील त्यांनी घेतल्या. त्यांच्या देखील या कारकिर्दीला सलाम. भरपूर चांगलं काम, टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने ऑपरेटर आपल्याला चेंजेस होताना पाहायला मिळतात. भरपूर चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय. मॅचमध्ये पण जाऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी वडवली संघाच्या समोर नांगी टेकली आहे. मी तर म्हणेन बॅट्समन धारावे टीमचे, कारण 10 धावा दाफलकापती 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूंचा खेळ अद्याप शेष आहे, बाकी आहे. आपल्याला पाहायचं आहे 12 चेंडूमध्ये किती धावा जमावेल हा प्रिन्स 11 धारावे संघ. कारण दुसऱ्या बाजूला आपण वडवली संघ पाहिला ना, जो टॉवर ग्रुप अमृत 11 चेंज द गेम वडवली बी हा संघ आहे. भरपूर खोलवरती फलंदाजी आहे. सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल ऋतिक पाटील, विशाल पाटील, त्याच्या खालोखाल शुभमला तुम्ही पाहू शकाल, कमलेशला पाहू शकाल. आणि जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा एक झकास बॅटिंग विकास पाटीलची नेहमी आम्ही पाहिली आहे. असे भरपूर सारे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. वडवली या संघाकडे राखीव असतात. गोलंदाज ऋतिक पाटील षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन. आजचा 4था दिवस. आज देखील 2 संघ पुढे सरकतील सुपर 8 साठी. ऑलरेडी 6 संघ आम्हाला मिळालेत आणि तुम्हाला सुपर 8च्या मॅचेस उद्या पाहायला मिळतील. यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग होईल प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. वाईडिश ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पार. धाबा मिळतील 6. यूज इट. षटकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू. आज नक्की शुभ शनिवार. शनिवारचा दिवस आपण पाहतोय, बजरंग बलीचा दिवस. आणि सातत्याने जय हनुमान या नावाने भरपूर संघ आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान जोवेली आज टोंढऱ्या नगरीमध्ये तो संघ देखील क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. 6 संघ एकंदरीत क्वालिफाय उद्या तुम्हाला सुपर 8च्या मॅचेस पाहायला मिळतील. सचिन नाईक अक्षरशः बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला थोडीशी डगमळत सुरुवात केली, परंतु आता अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन नाईकचा. हाच तो सचिन नाईक. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी का घेतला, सामनावीर मी का होतो हे दाखवून देत असताना गोलंदाज ऋतिक पाटीलला ठोकलाय. दुसरा सलग लागोपाठचा सेकंड इन अ रो षटकार. पलकी घेता खांद्यावरती बाबा आघात आई तुझी कीर्ती, काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा. थँक्यू. सलग 2 षटकांमध्ये 10 धावा असताना काय फलंदाजी होते. म्हटलं जातं ना प्रेमदादा की जेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे आपली क्षमता लोकांना आपण दाखवायची असते. आणि हे दाखवून देत असताना बॅट्समन सचिन नाईक जबरदस्त बॅटिंग ऑन अ हॅट्रिक बॉल. हे तुम्ही पाहू शकाल दृश्य. काही क्लिअरिटी आहे प्रिन्स प्राप्ती लाईव्हची. जबरदस्त अफलातून काम. यावेळेस पाहावं लागेल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. गोलंदाज भरकट आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजावरती मार पडतो तेव्हा तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. प्रेशर असतो, दबाव असतो आणि दबावाखाली वावरत असताना तब्बल 78वा या स्पर्धेचा अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 78 अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचते.
तब्बल षटकारांचा विचार केला तर 147 अद्यापर्यंत षटकार, 149 हे 2 षटकार सचिन नाईकचे ऍड केले आणि तब्बल 195 चौकार तुम्ही पाहतायत या स्पर्धेमध्ये आमदार चषक 2022. पुन्हा एकदा लगातार तिसरा षटकार आपण पाहतोय यावेळेस सचिन नाईक ऑन द फायर आणि तब्बल 150वा अर्थात 150वा षटकार सचिन नाईकच्या पाठ मधून जबरदस्त धुवाधार फलंदाजी. रन्स मिळतात 6. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का, त्याने उत्तुंग मारलाय छक्का, उत्तुंग मारलाय छक्का. थँक्यू डिझन. तर व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन आपण पाहतोय. सन्माननीय शनिवार गायकर पालेखुर्द, अशोक धुमाल पालेखुर्द आणि नरेश नाशिंगे आणि तसेच बीजी पाटील तोंडरे या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर 3 मान्यवर या ठिकाणी येतात आणि 3ही मान्यवरांचं 3 षटकारांनी स्वागत केलंय. काय बॅटिंग करतात अफलातून. वडा क्रिकेट. धावत संख्या फलकावरती 28, 28, 29 धावा, 29 माफ करा. आपण पाहिलं तर एक वाईट बॉल देखील होता, अतिरिक्त धाव तिथे ऍड झाली. पहिल्या 2 षटकामध्ये धावा केवळ 5च्या सरासरीने 10 धावा आपण पाहिल्या, परंतु आता या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सचिन नाईक काय जबरदस्त फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकवरती आक्रमण. थोडंसं मी तर म्हणेन ऋतिकला इथून गेअर चेंज करावा लागेल, व्हेरिएशन चेंज करावा लागेल, जेणेकरून फलंदाज सचिन नाईकला कसं थांबवता येईल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जात आहे मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतात 4. चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. सचिन नाईकला थांबवणं कठीण आहे. काय धावा धावा आणि धावांसाठी तर हाच खेळ ओळखला जातोय. धावांसाठी धावफल आहे. यावेळेस पुन्हा एकदा डीपेक्सचा कव्हर. क्षेत्र निवडलाय. फ्लाइट स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. ताकदीचा प्रचंड प्रॉपर वापर करत असताना सचिन नाईकने ठोकलाय. तब्बल या षटकातील 4था षटकार. आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. थँक्यू. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती 9 चेंडू फेस केले सचिन नाईकने. तब्बल वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती नाबाद खेळतात. संघाची धावसंख्या 39 आणि दुसऱ्या बाजूला विशालचा आपण विचार केला, त्याने 3 चेंडू फेस केलेत आणि त्याचा प्रतिबिंब, त्याचा आरसा म्हणून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे गोलंदाज ऋतिक पाटील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस लॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. कमलेश सोडणार नाहीये सहजासहजी. त्याला माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे. जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल, परंतु विकेटचे भाव इथे मात्र त्यांना माहिती आहे. आणि यावेळी सचिनची विकेट फार अत्यंत महत्वाची आहे. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. कदाचित आपण पाहिलं सुरुवातीला धावा जर आल्या असता तर मात्र चांगली धावसंख्या उभी करू शकल्या असते, परंतु हरकत नाही आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं या षटकामध्ये जरी 29 धावा या षटकामध्ये ऋतिक पाटीलने खर्च जरी केल्या असल्या तरी द्वितीय सत्रामध्ये त्याचा इम्पॅक्ट किती पडेल हे आपल्याला पाहायचं आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जर आता धावा आल्या तर मात्र एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. भलं मोठं टार्गेट शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 4 षटकामध्ये बनवलं जाईल, परंतु आपल्याला पाहायचं आहे या शेवटच्या षटकामध्ये आपण कशा पद्धतीनं कमबॅक करणार हे षटक होईल वडवली संघासाठी. गोलंदाज शुभम पाटील. मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल टीम वडवलीला. आता या षटकामध्ये जर धावा थांबवायच्या असतील तर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करणं भाग पडेल. यावेळी शुभम पाटील पडल्यानंतर चेंडू थोडंसं आत येतोय. किती वेगाने व्हेरिएशन भरपूर चांगलं पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य राहिले शुभम पाटीलचं आणि ते दाखवून देत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू आला डॉट. या षटकामध्ये धावा जर कमी आल्या तर मात्र इम्पॅक्ट पडू शकणार नाहीये.
टीम वडवली बी या संघावरती, कारण द्वितीय सत्रामध्ये त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. मी सुरुवातीला सांगितलंय भरपूर खोलवरती फलंदाजी त्यांच्याकडे आहे. सुरुवातीला ऋतिक पाटील, विशाल पाटील, तदनंतर कमलेश, तदनंतर शुभम आणि तदनंतर विकास पाटील असे दिग्गज खेळाडू तुम्हाला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकला सोडून जाणार होता. अंपायर सांगतायत एस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 40 या आकड्यावरती आहे. 5 चेंडू अद्याप बॅलन्स आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके यावे लागतील हीच अपेक्षा असेल सचिन नाईक आणि संपूर्ण टीमची, धारावेची, प्रिन्स 11 धारावे ही अपेक्षा करत असेल. गोलंदाज शुभम. आखू टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय सरळ ऑन साइडला, पण पाहतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर थांबणार नाही. आउटफील्ड जितकी फास्ट आहे ना तितक्या वेगाने चेंडू निघून चाललाय. सीमा पार चौकार. थँक्यू. पाहू शकाल रिप्लाय मध्ये तुम्ही चेंडू पडल्यानंतर टप्पा घेतला, थोडस बाउन्स झाला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणाला जणू काही समोरून चेंडू निघून गेला. परफ्यूम बॉल होता, जणू काही सुगंध दरवळला असेल क्षेत्ररक्षकाच्या नाकाजवळ. गोलंदाज शुभम पाटील. यावेळेस प्रचंड वेग, ही ताकद आहे वडवली संघाची आपण पाहतोय आणि याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती. आज महागडा ठरला गोलंदाज ऋतिक पाटील, परंतु बॅटिंग मध्ये त्याला नक्कीच जे कमावलंय, गोलंदाजीमध्ये जे गमावलंय ना ते बॅटिंग मध्ये त्याला कमावावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. पाहायचे यावेळेस आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न, जंटल पुश एकच धाव या दरम्यान मिळेल. शॉर्ट कव्हरला सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक सिंगल मिळते. धावसंख्या फलकावरती 45. 29 धावांचं ते षटक राहिलंय. जितू दादा मला माहिती देतात, चांगली अप टू डेट माहिती, ऑफिशियल स्कोरर आहेत, ऑफिशियल अपडेटर आहेत आणि सर्व आहेत ते प्राप्ती लाईव्हचे. यावेळेस लॉंग द कार्पेट बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेमध्ये आपण पाहिलं तर एक धाव मिळेल. कमलेश त्या ठिकाणी होत्या, थोडंसं निराश असतील. सुरुवातीला भरपूर चांगलं षटक राहिलं होतं, असं वाटलं होतं की 5च्या सरासरीने प्रत्येक षटक पडतंय की काय, कदाचित 20 ते 25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल वडवली संघाचा प्रतिस्पर्धी संघाला, प्रिन्स 11 धारावे संघाला. परंतु सचिन नाईक ला कसं विसरून चालेल, ज्याने नुकताच एक चौकार लगावत 1 चेंडू 3 धावांची गरज असताना सामना फिनिश केला होता. एंड इज वेल देन ऑल इज वेल असं म्हटलं जातं. असा हा फटका होता परंतु आता मैदानाच्या आतमध्ये त्याने धुवाधार फलंदाजी केली. शेवटचे काही चेंडू शिल्लक, 1 टू गो आणि यावेळेस आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. अजून एक झेल टिपला जाईल. रुपेश पाटील त्या ठिकाणी होते. अप्रतिम झेल आणि फलंदाज होईल बाद. शेवट गोड करत असताना गोलंदाज शुभम पाटील. धावा फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 आणि येणारे 24 बॉल 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते अमृत 11 टॉवर ग्रुप. चेंज द गेम वडवली ब या संघासमोर. थँक्यू सर. तर टॉस साठी आमंत्रित करेल वाकण टीम कॅप्टन अँड पुगाव टीम कॅप्टन. आपण टॉस साठी यावं. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यावं. तर निश्चित पोगाव टीम कॅप्टन यावं आणि त्याचबरोबर वाकलन टीम कॅप्टन उपस्थित झालेत. तर पोगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी उपस्थित व्हा आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट लढत असेल 2 टीम मध्ये. पहिल्या फेरीतील 3री मॅच अप्रतिम असेल 2 टीम मध्ये. एका बाजूला पोगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम जे स्पोर्ट्स वाकलन टीम. आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया तर टॉस साठी आमंत्रित करेल शनिवार शेठ
तर शनिवार शेठ गायकर साहेबांच्या शुभाचे केलं टॉस. नेक्स्ट लढत पहिला फेरीतील तिसरी लढत पोगाव विरुद्ध वाकलन. तर टॉस या ठिकाणी होत आहेत दोन्ही टीम मध्ये हेड अँड टेल. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन. पोगाव टीम कॅप्टन टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करणार. समोर वाकलन टीम एक ताकदवर टीम आहे, काय सांगशील टीम बद्दल आणि टीमला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? वाकलन टीम चांगली आहे आणि त्यांच्या समोर कमीत कमी धावांचं आम्ही आव्हान आणि बॉलिंग आमची चांगली आहे, त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या संघासोबत खेळण्याचा आम्ही चांगलीच मजा करू. थँक्यू. वाकलन टीम मोतीराम भोईर टॉस गमावला, बॅटिंग करायची. खेळपट्टी खूप चांगली आहे, काय सांगशील कितीपर्यंत टार्गेट व्हायला हवं? खेळपट्टीच्या नुसार आता जर बॅटिंग बघितली, आताचे मी सामने बघितले त्याच्यानुसार मला तरी वाटतं 5 षटकांमध्ये 60-65 करण्याचा नक्की प्रयत्न करू. काय सांगशील आयोजनाबद्दल? एक सुंदर आयोजन, आमदार चषक. आयोजन खूप सुंदर आहे आणि यावर्षी ग्राउंडसुद्धा खूप सुंदर बनवलं आहे आणि दोन्ही साईडने खेळण्याची यावर्षी प्रत्येकाला संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आणि प्रमोदचे, कारण आम्हाला इथे एंट्री दिली खेळण्यासाठी, तर सर्व कमिटीचे आभार मानतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला शुभेच्छा आणि प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. पोगाव टीम वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तर शनिवार गायकर आणि अशोक धुमाल पालेखुद या मान्यवरांना आमंत्रित, आपण दोघांनी यायचं पा, दोघांना एकत्रित सन्मानित केले जाईल पा. तर स्पर्धेचे शिल्पकार राम मधुपाटी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दोघांना एकत्रित सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य अशोकजी धुमाल. तो बहुत बहुत शुक्रिया, फिर एक बार सभी का हम स्वागत करेंगे. दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला, एक तरफ है वडबली टीम, दूसरी तरफ है दाराबे टीम. दोस्तों यही मुकाबला आज रात घोट के मैदान के ऊपर भी देखने मिलेगा. और सुबह के सत्र में हम देख रहे हैं टोंडरे में एमएलए ट्रॉफी, रात में भी एमएलए ट्रॉफी में ये दोनों टीमें होंगी एक दूसरे के सामने. मगर ये मुकाबले की बात करते हैं, 4 ओवर का मुकाबला, टारगेट है 47 रनों की और सलामी जोड़ी पहुंची मैदान के ऊपर विशाल पाटिल ऋतिक पाटिल. पहले गेंद में यहां पर शुरुआत की है 1 के साथ विशाल पाटिल ने. बेहतरीन गेंद गुडलेन के ऊपर पड़ने के बाद हल्की सी स्विन हुई गेंद और बल्लेबाज को चकमा देती हुई विकेट कीपर की दस्तानों में. और एक अच्छी गेंद, बेहतरीन डिलीवरी. जीत के लिए 47 रन का टारगेट है और शुरुआत अच्छी करनी होगी क्योंकि इस मुकाबले में पावर प्ले केवल एक ही है और एक पावर प्ले में आपको शुरुआत बेहतर देनी होगी. और शुरुआत की बात करेंगे तो 3 गेंदे 1 रन. धीरज भोईर आक्रामक गेंदबाज है, हमेशा गेंदबाजी अच्छे के और स्विच हिट लगाना चाहते थे, बल्ला और गेंद का सही संपर्क नहीं है. लेग 22 के स्वरूप में रन बनेंगे 1 और 1 के साथ रन संख्या पहुंची है 2 रन के ऊपर. संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को क्योंकि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता. विशाल पाटिल जैसे बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, जज्बा इन खिलाड़ियों में बड़ी बड़ी इनिंग्स खेलने का. और पैडल स्विप कमाल की बीट किया शॉट स्क्वायर लेग को
और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर विशाल पाटील के बल्ले से ये शानदार खूबसूरत चौका। तोडणे गावाला चल जाऊ मित्रा क्रिकेटची बग भरली दसरा स्पर्धा बघून आनंद झालाय प्रत्येक रसिकाला या राम पाटलांचं योगदान आहे या मैकेडे से खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो और उड़ान बाकी है, जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है। और स्विच हिट लगाना चाहते थे, बेहतरीन गेंद, देखा कि लक्ष्म के बाहर गेंद थोड़ी सी की और बल्लेबाज को मिला सिंगल और सिंगल के साथ एक ओवर का खेल समाप्त हुआ। एक ओवर के बाद धीरज बोहिर की गेंदबाजी खूबसूरत रही और पावर प्ले में केवल 7 रन आए। दूसरी तरफ सलामी जोड़ी अभी भी मैदान के ऊपर है, जिन्होंने पावर प्ले में केवल 7 रन जोड़े। अब बची है 18 गेंदे, 40 का समीकरण टीम वडवली के। या राम पाटलांचं योगदान आहे या आमदार चषकाला या सरपंचाचं योगदान आहे या आमदार चषकाला या राम पाटलांचं योगदान आहे या आमदार चषकाला या सरपंचाचं योगदान आहे या आमदार चषकाला। तो पहला ओवर खत्म हुआ और अब जीतने के लिए 40 की आवश्यकता है। अगला मुकाबला पोगा बनाम वाकलैंड, कई मर्तबा एक दूसरे के सामने खेले ये टीमें और फिर एक बार होंगे एक दूसरे के सामने। वाकलैंड टीम की बल्लेबाजी उनकी ताकत है, तो दूसरी तरफ पोगाव टीम की गेंदबाजी उनकी ताकत है। ये मुकाबला बेहतर रहेगा आने वाला मुकाबला। उसके बाद चौथा मुकाबला होगा माहौल गांव बनाम खारबाव। तो बिल्कुल यहाँ से आज बहुत बड़ा क्रिकेट दर्शक देख रहे मैदान के ऊपर। पहले ही मुकाबले की बात करेंगे, आज का पहला मुकाबला टावर ग्रुप अमृत 11 वडवली टीम जिन्होंने मांडा टीम को परास्त किया। सेकंड मुकाबले में करावे दाराबे, क्या खूबसूरत मैच रही, जो आखिरी गेंद में मुकाबला दाराबे टीम ने जीता और इस बार 47 का टारगेट। खूबसूरत गेंद, बल्ले का हिस्सा, लौटना पड़ेगा विशाल पाटिल को और पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त की है विकी बोइड ने। यह मेन ट्रम्प कार्ड और पहली गेंद के ऊपर विशाल पाटिल बैक टू द डगआउट। प्यार दिलों का मेरा है, तेरे कोई क्यों तेरा है। जाने क्या हुआ है, जाने क्या हुआ है, क्यों है जिया बेकरार। डे से हार या जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान ली तो हार और अगर ठान ली तो जीत। चाहे लक्ष्य कितना बड़ा क्यों ना हो, बस दिल में कॉन्फिडेंस होना चाहिए, आत्मविश्वास होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए। पहला विकेट मैदान के बाहर, विशाल पाटिल बैक टू द डगआउट। अब यहां पर बात करेंगे तो ये जिम्मेदारी कमलेश पाटिल के कंधों के ऊपर। इस कमलेश पाटिल ने हमेशा जिम्मेदारी से क्रिकेट खेली है। विशाल आउट हुए, यहां क्या पहुंची है 13 के ऊपर। इस ओवर में 2 विकेट, विकी बोइर ये ट्रम्प कार्ड है दाराबे टीम के। और मैंने जिक्र किया था ना कि आज डे में एमएलए ट्रॉफी में खेल रहे एक दूसरे के सामने और नाइट में सुपर 8 का मुकाबला भी होगा दाराबे बनाम वडवली के बीच घोट मैदान के ऊपर। ये आज पहला मुकाबला शायद रहेगा। पहली गेंद विशाल आउट हुए, उसके बाद छक्का आया, डॉट और उसके बाद कमलेश की विकेट। अब पूरी जिम्मेदारी ऋतिक के कंधों के ऊपर है। नए बल्लेबाज पहुंचे शुभम पाटिल, जिन्होंने गेंदबाजी खूबसूरत की थी। शुरुआत में बात करेंगे तो गेंदबाजी रही थी, 5 रन दिए थे, 2 ओवर में 10 आए थे। ब्लॉक हॉल में गेंद फेंकी है, रन बनेगा, एक डबल के लिए पलटे और ये दूसरा रन पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन है। और जब दाराबे टीम बल्लेबाजी कर रही थी ना, तो शायद 2 ओवर में 10 थे और 2 विकेटें भी गई थी शायद। उसके बाद जो ओवर आया ना ऋतिक पाटिल 29 का, ऋतिक पाटिल अभी भी देख रहे हैं कि जब मेरी बारी आएगी तो और कुछ जल्लोश करेंगे। सामने खेला है फील्डर, थोड़े से दूर, गेंद रोकने में नाकामयाब और गेंद निकली सीधे बाउंड्री लाइन के बाहर। शुभम के बल्ले से शानदार चौका। आज न छोड़ूंगा तुझे, तूने क्या समझा है मुझे, आज न छोड़ूंगा तुझे, तूने क्या समझा है मुझे, दिल में है तूफान भरा। तो चौके के साथ रन संख्या की बात करेंगे। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 19 दाराबे टीम थी, केवल
10 के ऊपर 9 रन से आगे, मगर इस ओवर में 20 रन आएंगे तो जाकर मुकाबला बन सकता है। अभी भी रन संख्या की बात करते तो बची है 12 गेंदे और 28 रन की आवश्यकता है। अगला मुकाबला देखिए ना कितना खूबसूरत है। येलो ड्रेस कोड पोगांव टीम, साथ में वाकलैंड टीम, मोतीराम भोईर कप्तान, कई साल से सक्सेसफुल कप्तान रहे और फिर एक बार मोतीराम भोईर की टीम मैदान पर होगी। अगले मुकाबले में दर्शक इंतजार में है उस मुकाबले के। जो अगला मुकाबला पोगांव बनाम वाकलैंड के बीच होगा मुकाबला। मगर इस मुकाबले की बात करेंगे तो 19 बने हैं 2 ओवर में। अब 2 ओवर में चाहिए तो 12 में चाहिए 28 रन। तो स्ट्राइक एंड पर अब बल्लेबाजी करेंगे ऋतिक पाटिल। जिम्मेदारी बहुत बड़ी उनके कंधों के ऊपर अब, क्योंकि शुरुआत में उनके शुरुआती बल्लेबाज आउट हुए। मैंने कहा था कि ऋतिक के ओवर में 29 आए, ये भी नहीं छोड़ेंगे। पहली गेंद भेज दी लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे 6 रन के लिए। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन। नमस्कार, मी आमदार प्रशांत ठाकूर बोलतो। तो पत्ता करतो गुल पॉवरफुल, पत्ता करतो गुल पॉवरफुल, हाय आमचा नेता लई पॉवरफुल। तो पहली गेंद के ऊपर स्वागत किया सचिन नाइक का और सचिन नाइक की पहली गेंद के ऊपर शानदार छक्का। ऋतिक बता रहे मैदान के ऊपर कि अभी भी हम मैदान में हैं और ये मुकाबला इतनी आसानी से हाथ से नहीं जाने देंगे। अब रन संख्या की बात करेंगे 11 गेंदे 22 की आवश्यकता। मुकाबला लास्ट ओवर तक बेहतरीन रहेगा, मगर जब तक ऋतिक है मैदान के ऊपर तब तक ये मुकाबला जीतने का सपना देखेंगे वडवली टीम के समर्थक। चलो मुकाबला शुरू करें। दो गेंदे चॉइस की थी ऋतिक। तो गेंदबाज तैयार, रन संख्या अब 11 में 22 की जरूरत है। ये गेंद लाइन चेक करनी पड़ेगी, ऑफ स्टंप के बाहर वाली थी, अंपायर ने वाइड करा दी। छक्का आने के बाद वाइड गेंद। रन संख्या अब टोटल स्कोर पहुंचे 26 के ऊपर। जीतने के लिए 11 में अब 21 की जरूरत है। रन और गेंदों के बीच जो अंतर है ना, बहुत सारा कम अंतर है, 10 का अंतर है। मैं कहूंगा अभी भी मुकाबला बैलेंस है। आने वाली 5 गेंदें यदि अच्छी होती है, 5 गेंद में 7 या 8 रन भी आते हैं, तो भी मैं कहूंगा दाराबेटी मुकाबले में वापसी कर सकती है। इतनी ताकत इन गेंदबाजों में भी है। सामने खेला है फिर एक बार, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी तो अब हमारी। ऋतिक पाटिल के बल्ले से ये शानदार छक्का। दीवाने तेरे नाम खड़े हैं दिल खाओगे, दीवाने तेरे नाम। कमाल की स्ट्रोक, देखिए ना कितनी लाजवाब स्ट्रोक थी। फील्डर ने प्रयास किया मगर उनके सर के ऊपर से गेंद सीधे लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। छक्का आया। 2 गेंद 13 रन खर्च किए गेंदबाज सचिन ने। और कितनी खूबसूरत बल्लेबाजी। ये देखिए ना कमाल का मुकाबला। इसलिए तो मैंने कहा ना कि बारी बारी, जब ऋतिक गेंदबाजी कर रहा था तो सचिन नाइक ने बल्लेबाजी खूबसूरत की। और इस बार बैक ऑफ द हैंड गेंद की है, थोड़ी सी गति परिवर्तन देखा कि ऋतिक काफी उम्दा खेल रहे हैं। और ये देखिए बैक ऑफ द हैंड, गति परिवर्तन, थोड़ी सी स्लो गेंद और उसके बाद डॉट आई। मुकाबला फिर एक बार आप देख रहे हैं टीम की टोटल 32 के ऊपर है। अभी भी जीतने के लिए 15 रन की आवश्यकता है इस ओवर में। अभी भी 3 गेंदे यानी कि 9 गेंदे 15 रन। ऋतिक है स्ट्राइक एंड के ऊपर और मैंने पहले ही कहा था कि जब तक ऋतिक है तब तक मैदान के ऊपर बड़ा मुकाबला। सामने फिर एक बार 13 स्ट्रोक, स्क्रीन के सामने मिलेगा 1 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई
फुल स्कोर पहुंच चुका है 33 रनों के ऊपर। अभी भी 14 की जरूरत है, 8 गेंदें बची हैं। ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत आ रही है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसीलिए अभी भी सफर जारी है। दोनों टीम बता रही है कि इतने आसानी से मुकाबला नहीं हारेंगे, क्योंकि एक तरफ वडवली टीम को जीतना है जरूर और दूसरी तरफ धारावी टीम को हार नहीं मंजूर। आने वाला मुकाबला बची है 8 गेंदे और अभी भी 14 रन की आवश्यकता। सामने है शुभम पाटिल जिनके बल्ले से 3 में 7 रन आए। अच्छी गेंद थी, सामने खेला मिड विकेट में, जब तक गेंद डीप में फील्ड हो तब तक रन बनेगा। एक के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई फुल स्कोर पहुंच चुका है 34। अब 7 गेंदे 13 की आवश्यकता। थोड़ी सी महंगी गेंदबाजी यहां से गेंदबाज सचिन नाइक की, जिन्होंने 5 गेंद में 14 खर्च किए और इस ओवर की आखिरी गेंद ऋतिक पाटिल भी बात करेंगे तो यहां से बल्लेबाजी शानदार करते हुए 7 गेंदे 12 का उन्होंने योगदान दिया। एक छक्का उनके बल्ले से देखने मिला और इस ओवर की आखिरी गेंद ऋतिक के सामने फील्डिंग की रचना आप देख सकते हैं। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन, मिड विकेट में खिलाड़ी, लॉन्ग ऑन में खिलाड़ी, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी और एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में। और सामने स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच। और सचिन नाइक ने जिस तरह से आक्रमण किया था मानो ऋतिक के ओवर के ऊपर, ऋतिक ने भी उसका बदला ले लिया और इस ओवर से आए 20 रन, रन संख्या 40। जीतने के लिए 7 गेंदे 6 गेंदे 7 की आवश्यकता। राजाल राजाल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजरी, भानिगत वार गात कान भारा भरी, शिवबा राज डंक वाजरी, कमाल का मुकाबला। मंजिलें क्या है, रास्ता क्या है, हौसला हो तो फासला क्या है। ऋतिक पाटिल ने भी बताया कि हम भी किसी से कम नहीं है और ये मुकाबले में आप ऊंची उड़ान भरते हुए, क्योंकि आप ये मुकाबला धारावी टीम के हाथ से निकलता हुआ और वडवली टीम को जीतने के लिए अब 6 गेंदे 7 की आवश्यकता। तो प्रशांत पाटिल इनका भी आगमन होता हुआ उनका भी स्वागत करेंगे। आज बड़ा मुकाबला। तो यहां पर आखिरी ओवर 6 गेंदे 7 का समीकरण। कमाल का मुकाबला रहा था, दर्शक ये मुकाबला एंजॉय कर रही है और शायद शुरुआत में तो बेहतरीन गेंदबाजी रही थी धारावी टीम की, मगर उसके बाद पलटवार और अब मुकाबला पूरी तरह से वडवली टीम के पक्ष में, जिन्हें पुरस्कृत किया यहाँ पर टावर ग्रुप अमृत 11 ने चेंज द गेम। वडवली टीम अब टावर ग्रुप पूरी मुस्कुराती हुई, क्योंकि आज उनकी टीम जीत की कगार पर खड़ी है। जीत तब वडवली टीम के दरवाजे पर दस्तक देती हुई। भावेश नाइक की पहली गेंद हल्के हाथों से प्लेसमेंट किया, सिंगल बनी और इनकार किया। ऋतिक जानते कि रन कंप्लीट नहीं होगा, रन बनेगी 1। अब समीकरण 5 गेंदे 6 रन की आवश्यकता। और मैंने कहा था ना, इस टीम में ऐसे खिलाड़ी है, ऋतिक आउट हुए तो जिम्मेदारी विशाल निभाते, विशाल आउट हुए तो जिम्मेदारी कमलेश निभाते और कमलेश आउट हुए तो जिम्मेदारी शुभम निभाते। एक नहीं तो एक ऐसे बल्लेबाज है जो आखिर तक लड़ते मैदान के ऊपर, और इसीलिए तो इसका टीम का नाम भी है ना, चेंज द गेम, जो हमेशा गेम को चेंज करने का ख्वाब रखती है। मुकाबला किसी हालात में क्यों ना हो, कभी छोड़ते नहीं है। पिछले साल आपने देखा होगा उसाटने के मैदान के ऊपर आखिरी ओवर में जैसे मुकाबला जीता था, मानो होश उड़ गए थे दर्शकों के, और वही भी साबित किया उन्होंने। चेंज द गेम नाम ही बहुत कुछ सिखाता है और नाम से ही पता चलता है कि इन टीम का खेल किस तरीके का है। और बेहतरीन अभी भी मैदान के ऊपर धारावी टीम ने शुरुआती बेहतरीन गेंदबाजी की। शुरुआत में विशाल की विकेट, कमलेश की विकेट और उसके बाद आक्रमण किया सचिन नाइक के गेंदबाजी के ऊपर। ऋतिक बॉय ने 21 रन जोड़े 100 ओवर से और अब मुकाबला 5 गेंदे 6 का है।
तो ये बेहतरीन मुकाबला और ये देखिए रिवर्स शॉट सीधे फर्स्ट नंबर ट्रॉफी यही चाहती है वडवली टीम और ऋतिक ने बता दिया ट्रॉफी के ऊपर निशाना और ये देखिए ना कितनी मुस्कुराहट है ऋतिक के चेहरे के ऊपर। चौके के साथ मुकाबला पूरी तरह से वडवली टीम की पक्ष में कितनी निशाना के साथ पहले नंबर के ट्रॉफी के ऊपर बॉल बिल्कुल देखने मिली हिट हुई थी और अब 2 रन की आवश्यकता यह मुकाबला जीतने के लिए और लाजवाब कट और ये विनिंग स्ट्रोक होगा ऋतिक पाटिल के बल्ले से शानदार जीत मैदान के ऊपर टावर ग्रुप अमृत 11 वडवली टीम पहुंची है सुपर 8 में और फिर एक बार उनका मुकाबला धारावी से